संभाजी महाराजांना पकडल्यापासून औरंग्याने त्यांचा तब्बल 40 दिवस कसा छळ केला, आपल्या राजाची संपूर्ण तब्बल 40 दिवसांची अग्निपरीक्षा कशी होती। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे। संभाजी राजांना शत्रूंनी पकडले आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे या मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे। संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालाव्यास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला सामोरे गेले, ती मराठ्यातच नव्हे तर जागतिक इतिहासातील दैदिप्यमान ठरेल अशी अतुलनीय घटना आहे। या हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजी राजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करूच दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला। शंभूराजांना ठार मारल्याच्या हकीकतीत पार्शियन म्हणजेच मोगल दरबारातील आणि मराठी लेखकात एक वाक्यता दिसतच नाही। हा दुर्दैवी प्रसंग मोगलाच्या छावणीत घडल्याने पार्शियन लेखकावरच या हकीकतीसाठी जास्त अवलंबून राहावे लागते। संभाजी राजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले। औरंगजेबाचा चिटणीस आणि चरित्र लेखक साकी मुस्तैद खान आणि भीमसेन सक्सेना हे त्यावेळी तेथे हजर होते, त्यामुळे इतर लेखकाच्या माहितीपेक्षा या दोघांनी दिलेली माहिती विश्वसनीय मानावी लागेल। म्हणूनच शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तैद खाननी दिलेली आहे। तिचा सारांश अशा पद्धतीने होता, जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजून कूच करून बहादूरगड येथे दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी कैद्यांना लष्करात आणण्यात आले। बादशहाने आज्ञा केली की संभाजीला लष्करापासून 2 कोसावर तख्त कुलाह इराणमध्ये गुन्हेगाराच्या अंगावर घालीत तसा पोशाख आहे आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपी चढवावी, त्यांच्या सहकार्याच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी, त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे। सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले। दिवाने आम मध्ये बादशहा बसला होता, त्यावेळी संभाजीला दरबारात आणण्यात आले। या प्रसंगी संभाजी राजाची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना मुस्तैद खान म्हणतो की दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना बादशहा पुढे उभे करण्यात आले। बादशहाने संभाजीकडे पाहिले, त्याची दुर्दशा पाहून बादशहाच्या मनावर परिणाम झाला। त्यानंतर बादशहा सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याने गुडघे टेकून परमेश्वराचे म्हणजेच अल्लाहचे आभार मानले। हे कवी कलशाने पाहिले, त्यावेळी त्याचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्याला दृष्टी म्हणजेच डोळे आणि वाचा जीभ याचाच उपयोग करणे शक्य होते। तो एक उत्तम हिंदी कवी होता। या कठीण प्रसंगातही त्याने संभाजी राजांना उद्देशून पुढील कविता म्हणली, असे काफीखानाने नमूद केले आहे। यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब लीलो रणरंग, जो रवी छवी लचत ही खद्योत होत बजरंग, तो तू तेज निहारी ते तखत तजो अवरंग। म्हणजेच रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते
त्याचप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेंदूर जसा शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो, त्याचप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा सुद्धा त्याग केलेला आहे. यानंतरची हकीकत देताच ईश्वरदास म्हणतो, बादशहाने रुहुल्ला खानच्या मध्यस्थीने संभाजीकडे त्या मागण्या केल्या. त्या संभाजीने धुडकावून लावून बादशहाची निंदा नालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते जसेच्या तसे रुहुल्ला खानने बादशहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशा प्रकारचे होते त्याचा त्याने बादशहास इशारा दिला. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी. डोळे काढल्यानंतरही संभाजी महाराज कसे स्वाभिमानाने वागले या संबंधीच ईश्वरदास नागर लिहितात. संभाजीचे डोळे काढण्यात आले, पण संभाजी हा गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याची इतकी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवलवली नाही. त्यांनी त्या दिवसापासून जेवण खावण सोडून दिले. त्यांच्या पहारेकरांनी त्याला अन्नप्राशन करण्यास सांगितले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याला काही उपवास घडले. शेवटी ही बातमी बादशहाला कळवण्यात आली. संभाजी राजाचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेने त्याला वधस्थळाकडे नेण्यात आले. तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. अशा अमानुष रीतीने मराठ्याच्या राजाचा, एका शूरवीर महापुरुषाचा दुर्दैवी शेवट झाला. मराठ्याच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्याच्या अवघ्या 32 वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारले. नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्याच्या राजाला नाहीसे केले, पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करताच आली नाही. यास एकच गोष्ट कारणीभूत होती, ती म्हणजे शंभू राजाचे स्वराज्यासाठी दिलेले हे महान असे बलिदान. अशा या महान राजाला त्रिवार मुजरा, त्रिवार मुजरा, त्रिवार मुजरा.